प्रयत्न करतोय हो. करण्याचा, त्याला हा धक्का मानला जातोय. पण स्वतः कसं रोखता येईल? ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ज्या पद्धतीनं जगभरातल्या अनेक देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला, पण भारताला मात्र फार कमी देशांनी पाठिंबा दिला. आणि त्यानंतर सुद्धा एकूणच गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारची जी काही परराष्ट्र नीती राहिली आहे त्याचं हे सगळ्यात मोठं अपयश आहे, लक्षात ठेवा. असं यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं. यापूर्वी सुद्धा भारत पाकिस्तान तणाव व्हायचा, परंतु त्यावेळी जगभरातले देश भारताच्या बाजूनं खंबीरपणानं राहायचे. याचा अर्थ मग 11 वर्ष प्रत्येक जगभर फिरून मोदी साहेबांनी नेमकं केलं काय, हा एक संशोधनाचा विषय आहे. कुठेतरी परराष्ट्र नीती आपली चुकलेली आहे आणि त्यामुळं आपण जगामध्ये एकटे पडत चाललेलो आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुळामध्ये आमची परराष्ट्र धोरणं स्थिर नाहीत, त्याचे हे परिणाम आहेत असं मला वाटतं. कुठल्याही देशाला भारत हा आपला पक्का देश आहे असं वाटेनासं झालंय, म्हणून आपल्याला कोण पाठिंबा देना झालेला आहे. आणि आता आपला देश कृषी प्रधान आहे. अमेरिका आणि चीनमध्ये जे काही आता व्यापार युद्ध सुरू झालेलं आहे त्याचा फायदा घेण्याची ही एक वेळ चांगली होती, पण तो फायदा भारत सरकार घेताना दिसत नाही. उदाहरणार्थ अमेरिकेची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणजे अमेरिकेचा सोयाबीन आणि मक्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही चायना होती, पण ते एकमेकाच्या उत्पादनावर इतके टॅरिफ टॅक्स लावायला लागलेले आहेत की दोघांचा व्यापार अशक्य वाटतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनला आणि आपल्या मक्याला चायना एक मोठं बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली असते. तो करण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या देशाबरोबर अमेरिकेचा जो वाद चालू आहे त्या वादाचा फायदा घेऊन आपल्या देशातली कृषी उत्पादनं जगभरामध्ये विकून एक चांगली बाजारपेठ, जे आपल्याकडे आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि जे आपल्याकडे नाही त्याच्या पाठीमागे आपण पळायला लागतो. जर या देशातले उद्योगपती एवढे कर्तृत्वान असते तर त्यांचं 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज राईट ऑफ करावं लागलं नसतं. मग आपल्याकडे जे आहेत मेहनती शेतकरी आहेत त्यांचा नाद सोडून, म्हणजे त्या उद्योगपतींचा नाद सोडून या शेतकऱ्यांना जर का चांगल्या पद्धतीनं जर का साथ दिली असती, त्यांच्या प्रश्नाकडे त्यांना पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा जर का पुरवठा केला असता तर आज जगाच्या अन्नधान्याच्या बाजारपेठेवर भारताला कब्जा मिळवता असता.